नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पावसाळा चालू झाला की सर्रास आपल्याला गावाकडे दिसणारी भाजी म्हणजे अळूची भाजी. आणि जरी तुम्ही शहरामध्ये राहत असले तरीसुद्धा बाजारामध्ये ही भाजी अगदी सहजपणे उपलब्ध असते. आज आपण अळूची पातळ रस्साभाजी बघणार आहोत. त्यालाच फदफद असं म्हणतात. सर्वप्रथम तर आपण अळू कसे साफ करायचे हे बघूयात. या ठिकाणी मी पानं आणि देठ वेगळे करून ते स्वच्छ धुवून घेतल्यात. अळू साफ करताना हाताला काळपटपणा येतो, त्यामुळे एकतर तेल अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कोकम असेल तर त्याचा रस थोडासा चोळून घ्या, नाहीतर चिंच देखील तुम्ही थोडीशी हाताला चोळून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने अळूचा देठ घेऊन थोडंसं कट करून त्याला आपण ज्या पद्धतीने शेवग्याची शेंग साफ करतो त्या पद्धतीने अशा त्याच्या सर्व शिरा काढून घ्यायचे आहेत. आपल्याला वर्षभर अळूवडीसाठी जो अळू वापरला जातो तो तर बाजारामध्ये मिळतो, त्याने सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. परंतु पावसाळ्यामध्ये भाजीचा अळू अगदी सहज उपलब्ध असतो, त्यामुळे तुम्ही हा अळू वापरून ही भाजी नक्की बनवून बघा. जर तुम्हाला वाताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही ही भाजी नक्की खा, कारण ही अगदी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. देठ कट करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जो खालचा भाग असतो तो आपल्याला थोडासा कापून घ्यायचा आहे. आता एक देठ तर आपला साफ करून झाला. अशाच पद्धतीने आपण बाकीचे देठ देखील साफ करून घेऊया. आज आपण अळूची पातळ भाजी बघणार आहोत, परंतु हेच अळू तुम्ही वालामध्ये देखील घालू शकता किंवा इतर कोणत्याही कडधान्यामध्ये घालू शकता. तसेच जर का तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर जे खाडीची कोळंबी मिळते त्यामध्ये देखील तुम्ही ही अळूची भाजी घालून त्याची भाजी बनवू शकता. अशा प्रकारे सर्व अळू आपण इथे साफ करून घेतलेले आहेत. आता इथे मी तुम्हाला अळूची पानं कापण्यासाठी एक ट्रिक दाखवते, त्यामुळे अळूची पानं अगदी झटपट कापली जातात. सर्वप्रथम तर थोडेसे असे देठ जर अळूच्या पानांना राहिले असतील तर ते प्रथम कट करून घ्या आणि नंतर अळूची पानं एकावर एक अशा पद्धतीने लहान ते मोठ्यापर्यंत ठेवून घ्या. अशा प्रकारे सर्व पानं एकावर एक ठेवून झाल्यात. आता आपण ह्याला एक फोल्ड करून ज्या पद्धतीने आपण अळूवडीसाठी रोल बनवतो तसे आपण ही पानं सर्व रोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे रोल करून घेतल्या. आता आपण ह्याला 3 ते 4 कट करून घेऊया आणि नंतर अशा पद्धतीने हातामध्ये पानं घट्ट पकडून आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहेत. अळूचं फदफद बनवताना शेंगदाणा आणि चणा डाळचं कॉम्बिनेशन किंवा शेंगदाणा आणि मक्याचं कॉम्बिनेशन देखील केलं जातं. आज मी इथे शेंगदाण्यांसोबत मुगाची डाळ आणि तुरीची डाळ वापरणार आहे. पानं छान चिरून झाल्यात. आता आपण जे अळूचे देठ आहेत ते देखील बारीक बारीक चिरून घेऊया. अळूची पातळ भाजी अगदी झटपट बनवून तयार होते, परंतु फक्त आपल्याला भाजी साफ करण्यामध्ये थोडासा वेळ जातो. जर तुम्ही आधीच भाजी साफ करून ठेवली तर मग तुमचं काम झटपट होऊ शकतं. अळूचे देठ देखील आपले कापून झालेले आहेत. आता आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमची ओला नारळ वाटलेला आहे. तसेच 2 मोठ्या मिरच्या, ह्या कमी तिखट आहेत त्यामुळे मी 2 मोठ्या मिरच्या घालते. मूठभर कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा, ह्याचा आपण एकदम बारीक वाटण करून घेऊयात. आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून आपण ह्याचं एक वाटण तयार करून घेऊ. भाजीमध्ये घालायला मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्यात. हे कच्चे शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत. तसेच मूग डाळ आणि तूर डाळ इथे मी पाऊण वाटी घेतलेली आहे. आता हे सर्व आपण 3 ते 4 पाण्यातनं स्वच्छ धुवून वापरूयात. या ठिकाणी मी कुकर गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये आता जे आपण डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतले ते घालूयात. तसेच बारीक चिरून घेतलेला अळू देखील आपण ह्यामध्ये घालूया. इथे मी हे सर्व कच्चं शिजवून घेणार आहे आणि ह्या सर्व भाजीला आपण 5 शिट्या देणार आहोत, त्यामुळे ही डाळ आहे ती पूर्ण शिजून जाते. परंतु जर का तुम्हाला अख्खी डाळ हवी असेल तर तुम्ही ती सेपरेट शिजवून ह्यामध्ये नंतर घालू शकता. तसेच शेंगदाणा तुम्ही 3 ते 4 तासासाठी भिजवून देखील नंतर ह्यामध्ये वापरू शकता. किंवा जर तुम्हाला इथे मूग डाळ आणि तूर डाळ वापरायची नसेल तर तुम्ही इथे न शिजवता कच्ची चणा डाळ इथे 1 वाटी वापरू शकता. ह्यात आपण साधारणतः अळू भिजेल इतकंच 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊयात. तसेच चवीनुसार मीठ. मिश्रण एकत्र करून आपण ह्याला झाकण लावून साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात आणि कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला खोलून घ्यायचं आहे.
भाजीला छान 4 ते 5 शिट्या काढून घेतल्यात आणि कुकर एकदम थंड झाल्यानंतरच इथे मी खोलून घेते। आता ही भाजी छान आपण घोटून घेऊयात। तुमच्याकडे जर रवी असेल तर तुम्ही रवीच्या साहाय्याने देखील ही भाजी छान घोटून घेऊ शकता। सर्व भाजी छान एकत्र करून घेतले। सर्व मिश्रण एकजीव झाले। आता आपण ह्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते मिक्स करून घेऊ। तुम्हाला इथे जर का नारळ वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। आणखीन जर तुम्हाला ह्यामध्ये ही भाजी जाडसर करण्यासाठी काही वापरायचं असेल तर तुम्ही 2 ते 3 चमची बेसन थोडंसं परतून ते देखील ह्यामध्ये ॲड करू शकता। आता सर्व वाटण एकत्र करून झाले। आपण ह्याला फोडणी करून घेऊया। एका कढईमध्ये इथे 1 पळी तेल गरम करत ठेवले। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये अर्धी चमची मोहरी, अर्धी चमची जिरं आणि पाव चमची हिंग इथे घालून घेऊ। तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या देखील ह्यामध्ये ॲड करूया। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। आता लसूण आपण चांगला तेलावर परतून घेऊया। आता ह्यामध्ये पाव चमची हळद आणि पाव चमची घरगुती मसाला घातलाय। इथे तुम्ही मसाल्याऐवजी मिरचीचा देखील वापर करू शकता। आता अळूचं मिश्रण घालून त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। अळूची भाजी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला ती भातासोबतही खाता येईल आणि आपण ती पिऊ देखील शकतो। अळूला खाजरेपणा असतो त्यामुळे मी इथे चिंचेच्या पाण्याचा वापर करते। इथे मी साधारणतः पाऊण वाटी इतकं चिंचेचं पाणी वापरलंय, पण ह्याऐवजी तुम्ही इथे कोकमाचं आगळ किंवा अख्खी कोकम देखील वापरू शकता जेणेकरून त्यामध्ये अळूचा जो खजरेपणा असतो तो कमी व्हायला मदत होते। तसेच 2 चमचे इतकं गूळ देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊ जेणेकरून ह्या आमटीला छान आंबट गोड अशी चव येते। आता आपण या आमटीला झाकण देऊन साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर एक उकळी काढून घेऊ। मला इथे मीठ थोडंसं कमी वाटते म्हणून मी थोडंसं मीठ ह्यामध्ये अजून ॲड करते। आणखीन 1 मिनिटभर इतकी वाफ मी इथे काढून घेते। अळूचं फदफदं किंवा अळूची पातळ रसाभाजी तयार आहे। ही अळूची आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा अशीच देखील पिऊ शकता। आजची अळूची भाजी आणि आज ज्या काही मी व्हिडिओमध्ये टिप्स देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कुक विथ निशा चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।